कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात एस टी श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे लाईन अपडेटमध्ये आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये आलेलो आहोत, जे की तुम्हाला मागं कंस्ट्रक्शन मी दाखवणार आहे. पुलाचं काम दाखवणार आहे, जे की मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की त्या साईडला खंबे वगैरे आहे. त्या साईडचं पण आपण आता काम बघायला आलेलो आहोत. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग राहणार आहे. खूप मोठा या ठिकाणी पूल राहणार आहे. त्या पुलाचं तुम्हाला कंस्ट्रक्शन दाखवतो. इथं मित्रांनो आपण 4 ते 4.5 महिन्यानंतर आलेलो आहोत, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की या ठिकाणी थोडंफार काम झालं होतं, जे की या ठिकाणी वरचं टाकायचं राहिलं होतं. आणि आता त्या ठिकाणी ऑलमोस्ट या ठिकाणी काम कंप्लीट झालेलं आहे. ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघू शकता किती मोठा असा या ठिकाणी पुलाचं निर्माण झालेलं आहे. असं काहीसा पूल राहणार आहे मोठा, आणि खालतून नद गेलेली आहे. नद म्हणता नाही येईल, कारण की आपली जे की कुंभारकिनीचं जे धरण आहे, जे आपण कुपटीची नदी म्हणतो, त्या ठिकाणी मित्रांनो ही नदी गेलेली आहे, जे की आपल्या दाऱ्यामधून गेलेली आहे. कुपटीची नद म्हणतो आपण त्याला. असं काहीसं या ठिकाणी गेलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी खूप उंच असा या ठिकाणी पूल बनवलेला आहे. काही अशा प्रकारे पूर्ण पाणी या ठिकाणी आटलेलं आहे. आणि याच्या साईडलाच या ठिकाणी विहीर आहे, आणि त्या विहिरीचं या ठिकाणी नेण्याचं काम चालू आहे पाणी, जे की तुम्हाला या ठिकाणी टँकर वगैरे दिसत असेल. टँकर वगैरे भरून या ठिकाणी नेण्याचं काम चालते. असं काहीसं या ठिकाणी चालू आहे. आणि वरचं तुम्हाला कंस्ट्रक्शन्स पण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. असं काहीसं या ठिकाणी पुलाचं खालून काम कंप्लीट झालेलं आहे. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता हे पत्र्याचे शेड वगैरे आहे. या साईडला हे वर्कर लोक राहते, जे की यांचे अवजार वगैरे राहते. अशा प्रकारे खूप भारी असं या ठिकाणी कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. तुम्हाला वरतून दाखवतो, जे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे जे की काँक्रीटचं काम झालेलं आहे, जे की साईडचे पिल्लर वगैरे राहते. आणि या साईडला तरप्पेसुद्धा लावलेले आहे. या ठिकाणी पण भरल्याच्या नंतर असं फिनिशिंग येते या ठिकाणी. आणि असं काहीच या ठिकाणी पोल राहणार आहे, जे की सिमेंटचा खांबा वगैरे राहणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पिल्लर्स उभे केलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा प्रकारे जे की रेल्वेची लाईन राहणार आहे. सगळ्या या ठिकाणी दक्षता घेत असते. आणि आपण त्या साईडला दाखवतो, जे की या ठिकाणी पोल्स वगैरे आहे, ते तुम्हाला दाखवण्याचं मी सांगितलं होतं. ते पण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि समोर पण बघणार आहोत काय झालं काय नाही, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण आता या ठिकाणी लाईनचे खांब वगैरे या ठिकाणी बघायला आलेलो आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी खांबे टाकलेले आहे. फेटवायचं या ठिकाणी काम चालू आहे. असे काहीसे खंबे आहे या ठिकाणी. प्रत्येक खंबे असे या ठिकाणी उभ्या करण्यात आलेले आहे, जे की त्यांच्या जाग्यावर. आपण आता जाऊया त्या साईडचं बघूया. तिथलं पण कंस्ट्रक्शन्स भारी आहे. तर चला मग. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे काम चालू आहे. मशीना वर्कर वगैरे खूप भारी असं काम चालू आहे या ठिकाणी. आता तुम्हाला वरतं जाऊन दाखवतो कशा प्रकारे काम चालू आहे काय नाही. तर चला मग आपण वरतून बघूया. या ठिकाणी बघू शकता काही अशा प्रकारे खूप मोठा असं या ठिकाणी गिट्टी आलेली आहे. या ठिकाणी अशी लेवल करण्यासाठी, आणि त्या मशीनच्या साह्याने या ठिकाणी लेवलसुद्धा केलेली आहे. याच्यावर एकदा रोलर वगैरे मारल्याच्या नंतर पूर्ण प्लेन होऊन जाईल. या ठिकाणी बघू शकता तुम्ही. असं काहीच या ठिकाणी काम चालू आहे. आता जमिनीचे आपण 100 ते 150 फूट उंच आलेला आहोत. ठिकाणी बघू शकता किती उंच अशी हवा आहे. आणि खूप उंच असल्याच्याने या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशी काहीशी या ठिकाणी शेती आहे. आणि पूल खूप मोठा आहे. अशा प्रकारे काहीसं या ठिकाणी वातावरण आहे. खूप भारी व्ह्यू येत आहे इथला. आणि पुलाचं काम झालेलं आहे. आपण सहजपणे इथून त्या साईडला जाऊ शकतो. असं काहीसं काम झालेलं आहे इथलं.
साईडला गोटे सुद्धा रचलेले आहे, तुम्ही बघू शकताय. आणि साईडच्या प्लेटा वगैरे या ठिकाणी लावायचं काम चालू आहे, जे की तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अशा काहीशा प्लेटा आहे. सेंटरले गज सुद्धा आहे. असं काहीचं काम चालू आहे. त्या साईडचं झालेलं आहे आणि या साईडचं काम चालू आहे. सहजपणे आपण जाऊ शकतो या साईडून त्या साईडला. तुम्ही बघू शकता असं काम झालेलं आहे. आणि या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारे काहीचं काम चालू आहे, जे की वरतं पिंजरा वगैरे या ठिकाणी बांधायचं काम चालू आहे. आणि इथं मजूरसुद्धा होते. काहीसं असं या ठिकाणी बांधायचं काम चालू आहे, जे की गज वगैरे बांधायचं काम आहे. आणि साईडला तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरती वगैरे यायची आहे, कारण की या ठिकाणी पिल्लर्स भरायचे बाकी होते, त्याच्यामुळं या ठिकाणी भरती वगैरे यायची आहे. आणि असं काहीसं या ठिकाणी काम चालू आहे. मला आत्ताच त्या ठिकाणी दाखवलं काम. काही अशा प्रकारे थोडं काम बाकी आहे आणि काम चालूच आहे. तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी मजूर वर्ग या ठिकाणी काम करत आहे आणि लवकरच होणार कंप्लीट, कारण की खूप फास्ट या ठिकाणी काम चालू आहे. जे की आपल्या कार्यामध्ये आहे, हे पुलाचं निर्माण चालू आहे. आणि त्या साईडला आपल्याला जाऊ शकलो नाही, तुम्ही बघू शकता काम चालू आहे. या ठिकाणी भरती वगैरे टाकायचं काम येते, त्याच्यानं पण पूल या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. त्या साईडचं थोडं बाकी आहे आणि पुलाचं काम कंप्लीट झालेलं आहे. आणि या ठिकाणी चालू आहे काम. या ठिकाणी वेल्डिंगची मशीन सुद्धा आहे. ज्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी या ठिकाणी वेल्डिंग सुद्धा मारते आणि खूप मजबूत असा या ठिकाणी जॉईंट करते. आणि बस एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला. असं काहीसं या ठिकाणी लाईनची व्यवस्था आहे. ग्राइंडर वगैरे कापणं हे ते या ठिकाणी सर्व काम चालते. तर फायनली मित्रांनो काहीसं असं काम आलेलं आहे पुलाचं, जे की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर थोडंसं बाकी आहे. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. नसेल आवडला तरी पण करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी एवढी मेहनत करत आहे, जे की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी या ठिकाणी दरवेळेसप्रमाणे. खूप भारी असं हिचं कंस्ट्रक्शनचं काम झालेलं आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.